खर्ग आयलंड सध्या सुरू असलेल्या इराण विरुद्ध अमेरिका युद्धात सगळ्यात चर्चेत असलेलं एक बेट. हे बेट सध्या इराणच्या ताब्यात आहे, पण अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना ते हवंय. ते घेण्यासाठी ट्रम्प यांनी इराणमध्ये आपल्या फौजा उतरवायला सुद्धा ते तयार झालेले आहेत. आम्ही इराणचं खर्ग आयलंड ताब्यात घेऊ अशी धमकीच ट्रम्प यांनी दिलेली आहे. त्यामुळे आता इराण आणि अमेरिका यांच्यातलं युद्ध खर्ग आयलंडवरती लढलं जाईल असं बोललं जातंय. पण अमेरिका हा काही पहिला देश नाहीये ज्याला इराणचं खर्ग आयलंड हवंय. मागच्या 500 वर्षांमध्ये अनेक मोठ्या साम्राज्याचा या आयलंडवरती डोळा राहिलेला आहे. हे आयलंड पोर्तुगीजांना हवं होतं. डच लोकांनी सुद्धा ते घेण्याचा प्रयत्न केला. ब्रिटिशांनी तर या आयलंडवरती दोनदा ताबा सुद्धा मिळवला होता. सद्दाम हुसेनच्या इराकनं हे आयलंड जिंकण्यासाठी जीवाचं रान केलं होतं. पण इतक्या सगळ्यांनी प्रयत्न करून सुद्धा कोणालाही खर्ग आयलंडवरती कायमस्वरूपी आपला ताबा मिळवता आलेला नाहीये. आयलंड जिंकल्यानंतर सुद्धा कुणालाच ते स्वतःकडे ठेवता आलेलं नाहीये. त्यामुळेच या आयलंडला फॉरबिडन आयलंड असंही म्हणतात. पण असं नेमकं का आहे? जगातल्या प्रत्येक सत्तेला खर्ग आयलंड का हवंय आणि हे आयलंड कुणालाही स्वतःकडे का ठेवता येत नाही? सगळा इतिहास जाणून घेऊयात आजच्या व्हिडिओतनं. नमस्कार, मी आरती आणि तुम्ही बघताय बोलभिडू. सगळ्यात आधी अमेरिकेला खर्ग आयलंड का हवंय ते पाहूयात. इराण आणि सौदी अरेबिया या दोन देशांच्या मध्ये पर्शियन आखात आहे. या आखाताच्या उत्तर भागात इराण पासून फक्त 25 किलोमीटर अंतरावरती खर्ग आयलंड आहे. या आयलंडचं क्षेत्रफळ आहे अवघं 20 स्क्वेअर किलोमीटर. पण या एका आयलंडवरनं इराणच्या तब्बल 90% तेलाची निर्यात होते. अमेरिकेला हे आयलंड हवंय ते यामुळेच. 1960च्या दशकात इराणनं खर्ग आयलंडला आपल्या तेल निर्यातीचं प्रमुख केंद्र बनवलं होतं. तेव्हापासूनच हे आयलंड इराणच्या तेल पुरवठ्याचा कणा म्हणून ओळखलं जातं. इराणच्या प्रमुख तेल साइट्स जसं की अहवाज, मरून आणि गतसारा इथून थेट खर्ग आयलंड पर्यंत तेलाच्या पाईपलाईन्स आहेत. इथं हे तेल मोठमोठ्या टाक्यांमध्ये साठवलं जातं. खर्ग आयलंडवरती एकाच वेळी तब्बल 3 कोटी बॅरल्स इतकं तेल साठवता येतं. तिथनं मग जगभरातल्या वेगवेगळ्या देशांना पाठवण्यासाठी ते तेल जहाजांवरती भरलं जातं. खर्ग आयलंडवरून दररोज जहाजांवरती 70 लाख बॅरल्स पर्यंत तेल चढवलं जाऊ शकतं. सध्याच्या किमतींनुसार खर्ग आयलंडवरनं दररोज जाणाऱ्या तेलाचं मूल्य $172 मिलियन इतकं आहे. यावरनच हे खर्ग आयलंड इराणसाठी इतकं महत्वाचं काय हे लक्षात येतं. पण खर्ग आयलंडच का? इराणनं त्याच्या निर्यातीसाठी याच आयलंडची निवड का केली आहे? तर यामागचं मुख्य कारण आहे या आयलंडची भौगोलिक रचना. खरं तर इराणचा बहुतेक समुद्र किनारा हा उथळ आहे. त्यामुळे मोठमोठी जहाजं किनाऱ्यावरती नांगर टाकू शकत नाहीत. पण पर्शियन आखातात असलेल्या खर्ग आयलंडच्या आजूबाजूचं पाणी अत्यंत खोल आहे. तिथं जगातली सगळी मोठी जहाजं नांगर टाकू शकतात. याशिवाय खर्ग आयलंडकडे आणखी एक अशी गोष्ट आहे जी पर्शियन आखातातल्या इतर कोणत्याही बेटाकडे नाहीये. ही गोष्ट म्हणजे गोड्या पाण्याचा नैसर्गिक साठा, जे पाणी पिण्यासाठी वापरता येतं. या सगळ्या कारणांमुळे इराणनं आपल्या तेलाच्या व्यापारासाठी खर्ग आयलंडची निवड केली आहे आणि याच कारणांमुळे हे आयलंड अमेरिकेला सुद्धा हवंय. आता या झाल्या आताच्या घडामोडी. पण मागच्या 500 वर्षांपासून प्रत्येक मोठ्या साम्राज्याला खर्ग आयलंडवरती आपला ताबा हवाय. पोर्तुगीज, डच, ब्रिटिश कित्येकांनी हे आयलंड जिंकण्याचा प्रयत्न केलाय. त्या काळी तर या भागात तेलाचा शोधही लागला नव्हता. आता यामागची कारणं काय आहेत आणि इराण वगळता कुणालाच या आयलंडवरती आपलं नियंत्रण का मिळवता आलेलं नाहीये? तर खर्ग आयलंडवरती पाऊल ठेवणारा पहिला युरोपियन देश होता पोर्तुगाल. पोर्तुगीज हे 16व्या शतकाच्या सुरुवातीला आफ्रिकेला वळसा घालून भारतात पोहोचले होते. त्यावेळी त्यांना हिंद महासागरावरती आपलं वर्चस्व निर्माण करायचं होतं. त्यासाठी त्यांनी आखातातनं जाणाऱ्या व्यापारी मार्गांवरती नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला. यासाठी महत्वाचं होतं पर्शियन आखातातलं खर्ग आयलंड. पोर्तुगीजांनी या आयलंडवरती पाय ठेवला, पण त्यांना स्थानिक सत्तांकडनं प्रचंड असा विरोध झाला. याशिवाय इतर युरोपीय देश सुद्धा या भागामध्ये पोहोचायला लागले होते. कालांतरानं पोर्तुगीजांचाच या प्रदेशातला प्रभाव हा कमी झाला. त्यामुळे त्यांना खर्ग आयलंडवरती पूर्ण कंट्रोल कधीच मिळवता आला नाही. मग 18व्या शतकात इथं डच लोक आले. डच ईस्ट इंडिया कंपनीनं हे आयलंड बळाने जिंकण्याऐवजी करार करण्याचा निर्णय घेतला. डच लोकांनी स्थानिक अधिकाऱ्यांशी करार करून खर्ग आयलंडवरती आपलं नियंत्रण मिळवलं. त्यांनी या आयलंडचा वापर व्यापारी बेस म्हणून करायला सुरुवात केली. डचांनी खर्ग आयलंडवरती पायाभूत सुविधांचा विकास केला. त्यांनी या बेटाला फ्री पोर्ट म्हणून खुलं केलं. तसंच या भागातल्या बाजारपेठांना जोडणारं एक बिझनेस सेंटर म्हणून खर्ग आयलंडची ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न त्यांनी केला. पण डचांचा हा प्रयत्न फार काळ काही टिकला नाही. त्यांना स्थानिक लोकांकडनं विरोध वाढत गेला. 1760च्या दशकात मीर मुहन्ना या नावाच्या एका स्थानिक नेत्यानं डचांना खर्ग आयलंडवरनं हुसकावून लावलं.
या आयलंडवरती कंट्रोल मिळवणं किती अवघड आहे हे युरोपीय देशांना आता कळायला लागलं होतं. पोर्तुगीज झाले, डच झाले, आता पाळी होती ब्रिटिशांची. सुरुवातीला ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी आणि त्यानंतर ब्रिटिश सैन्यानं सुद्धा खर्ग आयलंडवरती आपला ताबा मिळवण्याचा प्रयत्न केला, पण ते सुद्धा फार काळ हे आयलंड ताब्यात ठेवू शकले नाहीत. ब्रिटिशांनी खर्ग आयलंडवरती दोनदा ताबा मिळवला, पहिल्यांदा 1837 साली आणि दुसऱ्यांदा 1856 साली. पण ब्रिटिश सुद्धा खर्ग आयलंडवरती कायमस्वरूपी मिलिटरी बेस बनवू शकले नाही. त्या काळी ब्रिटिशांचा आजूबाजूच्या बऱ्याच प्रदेशांवरती होल्ड होता, पण खर्ग आयलंड कायमच ब्रिटिश साम्राज्याच्या नियंत्रणाच्या बाहेरच राहिलं. 1980च्या दशकातलं इराण-इराक युद्ध, त्यावेळी सद्दाम हुसेनच्या इराकनं खर्ग आयलंडवरती मोठ्या प्रमाणात हवाई हल्ले केलेले. इराकी हल्ल्यांमुळे आयलंडवरती मोठं असं नुकसान झालं होतं. त्यावेळी इराणनं आपलं तेल निर्यातीचं केंद्र बदललं आणि आपलं तेल हे लवान आयलंड आणि सिरी आयलंड यांच्याकडे वळवलं. पण जेव्हा युद्ध संपलं तेव्हा इराणनं पुन्हा एकदा खर्ग आयलंडवरती होल्ड मिळवला आणि इराक सुद्धा हे आयलंड पूर्णपणे जिंकू शकला नाही. पण या सगळ्या मागचं कारण नेमकं काय, तर कुठल्याच बाहेरच्या देशाला खर्ग आयलंडवरती ताबा का मिळवता आलेला नाहीये? तर हे आयलंड इराणपासून फक्त 25 किलोमीटर इतक्याच अंतरावर आहे. ते थेट इराणच्या तोफखान्याच्या टप्प्यात आहे आणि इथे येणाऱ्या प्रत्येक देशाला अशी भीती वाटते की इराण त्यांच्यावरती कधीही हल्ला करू शकतो. हा हल्ला रोखण्यासाठी या आयलंडवरती एक युद्धनौका कायमस्वरूपी ठेवावी लागते. सोबतच अन्नधान्याचा पुरवठा करणारी जहाजं सुद्धा इथे येणं गरजेचं आहे, कारण या आयलंडवरती कशाचंही उत्पादन होत नाही. अशा प्रकारे कोणी सुद्धा हे आयलंड जिंकलं जरी तरी त्यांच्याकडनं ते पुन्हा मिळवण्यासाठी इराणला फारशी ताकद लावावी लागत नाही. आणि हेच कारण आहे की खर्ग आयलंडवरती आजपर्यंत कोणताच बाहेरचा देश पूर्णपणे नियंत्रण मिळवू शकलेला नाहीये. खर्ग आयलंड हे एक प्रकारे हनी ट्रॅप सारखंच आहे. ते नक्कीच इराणच्या तेलाच्या इकॉनॉमीवर नियंत्रण ठेवण्यासाठी सगळ्यात महत्वाचं आहे. शिवाय त्याचं भौगोलिक महत्वही जास्त आहे. त्यामुळे इराणवरती चालून येणाऱ्या प्रत्येक सत्तेला हे आयलंड हवं असतं, पण ते कोणालाही दीर्घकाळ आपल्या ताब्यात ठेवताच येत नाही. इराणच्या मुख्य भूमीपासून इतक्या जवळ असलेल्या आणि इराणी तोफ गोळ्यांच्या टप्प्यात असलेल्या एका लहान बेटावर ठाण मांडणं हे शहाणपणाचं नाही, तर उलट आत्मघातकी आहे, ज्यात हल्ला करणारा देशच अडकून बसतो. पोर्तुगीजांना हे 16व्या शतकात समजलं, डचांना 18व्या शतकात, ब्रिटिशांना 19व्या शतकात दोनदा याचा अनुभव आलाय. इराकला सुद्धा 20व्या शतकात या बेटानं धडा शिकवलाय. आता प्रश्न आहे, 21व्या शतकात अमेरिका हा इतिहास बदलणार का, की इतक्या वर्षांपासून जे होत आलंय तेच पुन्हा घडणार? तुम्हाला काय वाटतं? अमेरिका तरी इराणच्या खर्ग आयलंडवरती आपला ताबा मिळवू शकते का? याबाबतची तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोल व्हिडिओला सबस्क्राईब करा.